रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या, काही मुलींकडे पुस्तक नसेल म्हणून मी लिहून देतोय, शाब्दिक उदाहरण आहे. इमारतीच्या भिंती एकमेकांना समांतर आहेत. समांतर आहेत. 5.8 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता. हे गणित लिहिल्याशिवाय आपल्याला सोडवता यायचं नाही, म्हणून मला लिहून देतो. तुम्हाला ठेवले असता तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते असता. तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंची असलेल्या खिडकीपर्यंत टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. तर रस्त्याची रुंदी काढा. बघा, आता गणित आपल्या समोर आहे, तुमच्या समोर गणित मी लिहिलेलं आहे. आता ह्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा इमारती आहेत. आता ह्यात आकृती काढायची. समोरच्या प्रमाणे बघून कच्ची आकृती काढून ठेवा तुम्ही. रस्त्याच्या दुतर्फा इमारती आहेत. एकीची उंची आहे 4 मीटर आणि दुसरीची उंची आहे 4.2 मीटर. काढल्या. रस्त्याच्या दुतर्फा 2 इमारती काढल्या आणि एक शिडी आहे 5.8 मीटर लांबीची. ही जर इथून इथं ठेवली
आणि टोक न हलवता दुसरीकडे ठेवली अशी, म्हणजे समजा मी शिडी उचलून अशी ठेवली इथं, लक्षात, अशी उचलून ठेवली इथं शिडी ठेवली, तर ती दोन्ही बाजूच्या शेंड्याला टेकते, म्हणजे इमारतीच्या टोकांना पोचते. मग आता ह्यामध्ये आपल्याला देऊया, आता इमारत नेहमी कशी असते, काटकोनामध्ये असते. रस्त्यावर असलेली इमारत कोणती काटकोनामध्ये असते. आता त्याची उंची दिली, एकीची उंची दिलेली 4 मीटर, दुसरीची दिलेली आहे 4.2 मीटर, हे 5.8 मीटर लांबीची शिडी आहे, तीच इथं आहे. तिचं टोक न हलवता इकडं ठेवली, म्हणजे काही न हलवता इथंच ठेवली. ए बी सी डी ई असं झालं. अशी इमारत आपल्याला मिळाली. आता पहा, याच्यावरती तुम्हाला विचारलंय तर रस्त्याची रुंदी काढायला विचारली आहे. म्हणजे आपल्याला इथं साधी गोष्ट आहे, आपल्याला कच्च्या आकृती भूमिती नेहमी बाळांनो आकृतीवरनं समजून घ्यायची. म्हणजे आपण आकृती डायग्राम मध्ये मांडलं, म्हणजे हा साचा तयार केला. थोडक्यात आपल्याला काय काढायचं आहे त्याचा हा मी संपूर्ण साचा तयार केला. जे जे मला उदाहरणात सांगितलेलं आहे ते सगळं मी आकृतीमध्ये भरलेलं आहे. मग आता मला रस्त्याची रुंदी विचारलेली आहे. सगळ्यात खालचा प्रश्न काय आहे, रस्त्याची रुंदी काढा. रस्ता कुठला आला, बीडी, म्हणजेच काय असणार आहे, बीडी बरोबर बीसी अधिक सीडी. मग आता यात विचार करायचा, आपण काय करायला लागेल, हा काटकोन त्रिकोण दिलाय, मी आकृती काढलेली आहे, मी कर्णाची लांबी भरली, मी उंची भरली, म्हणजे मला जर हा बीसी मी पाया काढला आणि सीडी पाया काढला, ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर मला त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी निघणार आहे. अतिशय सोपं गणित आहे. फक्त आपल्याला शाब्दिक उदाहरणं दिसताना मोठी दिसतात किंवा थोडीशी अवघड वाटतात, परंतु जर आपण आकृतीमध्ये उदाहरणं समजून घेतली तर आपल्याला सोडवायला सोपं जातं. मग आता ह्या ठिकाणी बाळांनो बघा, म्हणून आता आपण तुम्ही ते लिहा, पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण ए बी सी काटकोन त्रिकोण आहे, म्हणून काटकोन त्रिकोणामधील कर्ण वर्ग बरोबर, सूत्र नेहमी लिहायचं. आता इथं कर्ण आहे एसी, एसी चा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, किंवा एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. आपण म्हटलं एसी, एसी आलेला आहे 5.8, बीसी वर्ग, ए बी चा वर्ग किती आलाय, पहिला आहे 4, 4 चा वर्ग, आणि इथं एसी चा वर्ग आहे, हा देखील काय असणार आहे 5.8 चा वर्ग. आता इथं हा 4 इकडं फिरवणार, हा नेहमी लक्षात ठेवायचं, हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूकडं किंवा उजव्या बाजूकडं जेव्हा मी एखादी चल, एखादी संख्या नेतो, तेव्हा त्या संख्येचं चिन्ह आपण बदलतो. या ठिकाणी 4 ला अधिक चिन्ह आहे, जर ते पलीकडे गेलं की त्या विरुद्धचं चिन्ह वजा होतं. गुणाकारात चिन्ह असेल ते विरुद्ध चिन्ह भागिले होते, भागिले चिन्ह उलट गुणिले होतं. अशा ह्या क्रिया होतात. म्हणून 5.8 चा वर्ग वजा 4 चा वर्ग बरोबर बीसी चा वर्ग. आता माझ्या सोयीसाठी मी जर असं लिहिलं तरी चालेल बरं का, तर इथलं मी वर घेऊन टाकतो, इथं ए वजा वर. ओके. मग आता या ठिकाणी पहा, बी म्हणून बीसी चा वर्ग बरोबर 5.8 चा वर्ग वजा 4 चा वर्ग. आता ह्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, ज्या वेळेस आपणाला ए वर्ग वजा बी वर्ग असं येतं, तेव्हा सूत्र आपल्याला घातांक 7वीत शिकलेलं सूत्र आपण वापरायचं, ए चा वजा ए वजा बी गुणिले ए अधिक बी. त्यानुसार इथं आता काय करायचं, म्हणून बीसी चा वर्ग बरोबर 5.8 वजा 4 एका कंसात घ्या, दुसऱ्या कंसामध्ये 5.8 अधिक 4 घ्या. घेतलं. मग आता यांचा वजाबाकी आपल्याला करायचे, आपल्याला माहितीये. आता मी या बाजूला घेतो,
ठीक आहे, या उदाहरणामध्ये आता या बाजूला आपण घेऊया. मग आता 5.8 वजा 4 केला आपण. आपल्याला माहितीये आता इथं वजाबाकी कशी होती, तर 5.8. आता बरेच दिवस शाळा बंद असल्यामुळे या देखील गोष्टी आपण चुकत असतो. इथं अशी पूर्ण संख्या आहे, ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आहे, म्हणजे 808 आले, 1.8 आला. म्हणून BC चा वर्ग बरोबर 1.8 आणि दुसरं काय येते रे, 5.8 अधिक 4 ह्यासारखंच करायचं. किती येणार आहे कोण सांगेल? 5 आणि 4 9. काय येणार सिद्धी बाळा? 9.8. येस, 9.8. किती छान माझ्या लेखे बाळा आहेत आमची, किती छान उत्तर सांगतायत. खूप छान, खूप छान. हे बाबा, आता माझं गुणाकारात चिन्ह बघा, मी इथं बोलण्याच्या ज्यात अधिकचं चिन्ह दिलं, मग चुकलं असतं आपलं. इथं आपण गुणाकार घेऊया. ठीक आहे, आता गुणाकार करताना 9.8 आहे बरं का. म्हणून BC चा वर्ग बरोबर 1.8 म्हणजे 18/10 गुणिले 98/10. मग आता ह्यामध्ये यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. आपण त्याची फोड करू म्हणजे आपल्याला सोपं पडेल. 9 दुने 18 आणि 49 दुने 98, दुने 18, 4 दुने 8 की 9, 49 दुने 98, 10 10 100. आता हे मी का घेतलंय, याचं मला वर्गमूळ काढायचं आहे ना. BC चा वर्गचं वर्गमूळ मी घेतलं, वर्गमुळात BC चा वर्ग घेतला, म्हणजे ह्या बाजूस देखील मला आता वर्गमूळ काढायचे. मी माझ्या सोयीसाठी केलं. मी जर यांचा गुणाकार केला आणि त्याचा वर्गमूळ काढायचं म्हटलं तर ते मोठं वर्गमूळ होईल आणि मला ते काढताना त्रासदायक होईल. म्हणून याचे मी अवयव असे पाडले की मला यामध्ये आपल्याला काय होणार आहे, 2 गुणिले 2 4, याची मला वर्गमूळ काढता येईल. मग आता आपल्याला माहिती आहे 100चं वर्गमूळ येतं 10, 9चं वर्गमूळ येते 3, 2 गुणिले 2 आहेत म्हणून एकदाच 2 घ्यायचा 2, 49चं वर्गमूळ आहे 7, बरोबर आहे. मग आता 3 दुने 6, 7 चौकून 42, 42/10 म्हणजेच काय आलं, 4.2 आलं. BC बरोबर 4.2 आलं. आता याला नेहमी तुम्ही हे करत जा, चौकट अशा ह्याच्यातली. आता आपल्याला जागा कमी असल्यामुळे आपण जास्त त्यामध्ये त्याला नटवत नाहीये जास्त, तिथं आपल्याला जागा कमी आहे त्यामुळे आपण थोडंसं ठीक आहे. आपण जागा तयार केली, जरा वेगळी शैली, म्हणजे तुम्हाला वेगळं आता हे करतोय. आता यामध्ये आपल्याला BC निघालेलं आहे बाळांनो. आता आपल्याला काय काढायचंय, CD काढायचंय, हा काढायचा CD. मग सारखंच करायचं आपण. CD चा वर्ग बरोबर CD चा वर्ग बरोबर, ए बाबा असं का करतो रे, कर्ण वर्ग ना. EC चा वर्ग बरोबर पाया CD आहे, CD चा वर्ग अधिक ED चा वर्ग. सध्या का असती ती ED, कुणाच्या मागे लागत सांगता येत. EC चा वर्ग बरोबर CD चा वर्ग अधिक ED चा वर्ग. कारण हा काटकोन त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोणात EC हा कर्ण आहे, म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग आता इथं आपल्याला दिले मग सारखंच आपण करायचं. EC दिलेला आहे तो 5.8 आहे असा भरला. 5.8 चा वर्ग बरोबर CD आपल्याला काढायचे. मग CD असं ठेवूया बघा, यात CD पण आली नाही, ED पण आली.
कोण सीडी लावतो तर कोण ईडी लावतो आहे का नाही. सीडीचा वर्ग आणि ईडी 4.2चा वर्ग घेतला आपण. मग आता मग सारखंच करायचं. आता माझ्या सोयीसाठी मी डायरेक्ट लिहितोय. तुम्हाला मगाशी स्टेप एक वाचवतो मी. सीडीचा वर्ग बरोबर 5.8चा वर्ग ठेवला. हा मी इकडं लिहिलाय, पण माझ्या सोयीसाठी मी आता असं लिहितोय, पण हा इकडं ऍक्च्युली इकडे गेलाय. 5.8चा वर्ग वजा 4.2चा वर्ग. मग आता परत सीडीचा वर्ग बरोबर 5.8 वजा 4.2. हे बाप्पा 5.8 वजा 4.2 घ्यायचे आपण इथं. 5.8 वजा 4.2 गुणिले, इथं गुणिले लिहायला विसरायचं नाही तुम्ही, किंवा नाही लिहिलं तरी चालेल, पण लक्षात ठेवा 5.8 अधिक 4.2. मग असं सूत्रच आपण वापरलंय. ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए वजा बी गुणिले ए अधिक बी यांचा वापर केला. आता इथं आकडेमोड केली, त्याच पद्धतीने आकडेमोड आपण इथं घ्यायचे. आता इथं पुसतो मी थोडीशी जागा. या सूत्राचा वापर केलाय बाळांनो. सूत्र पण तुमच्या समोर लिहिलेलं आहे आपण. मग आता 5.8 वजा 4.2 करूया. 8तनं 2 गेले 6, 5तनं 4 गेला 1, म्हणजे काय येणार आहे 1.6 गुणिले 5.8 अधिक 4.2. हे बाबा 5.8 अधिक 4.2. 8 आणि 2 10, हातचाला 1, 5 आणि 4 9 1 10, 10.0. म्हणजे इथे किती आले 10. बरोबर आहे. मग आता गंमत बघा इथं कसं होतं. 1.6 गुणिले बरं काही. मग हा ठीक आहे, दिसतंय तुम्हाला. एक मिनिट. मग इथं आपण 1.6 गुणिले 10 आले आपल्या इथं. म्हणजेच काय आलं 16/10 गुणिले 10. 10ला 10 गेला. सीडीचा वर्ग बरोबर 16 आलंय. मग ह्याचं वर्गमूळ किती येणार आहे? 16चं वर्गमूळ किती येणार आहे सांगा? 4. म्हणजे आपल्याला काय मिळाला? बीसी मिळाला 4.2 आणि सीडी मिळाला 4. मग आता यांची बेरीज करायची. मग यांची बेरीज काय येणार आहे मला सांगा? आता इथं थोडस आपण इकडे उत्तर, ह्यात थोडस इथं वरती उत्तर लिहून टाकू आपण. तुम्ही चुकायचं नाही. मिळालेल्या जागेचा वापर करू. शेवट डायरेक्ट इधर से इधर आणे का, इथून आपण वर जाऊ डायरेक्ट. ए बाबा इधर गया हो. ठीक आहे. मग आता इथं 4 आले, इथं 4.2 आले. सीडी आलाय 4.2. म्हणजे काय असणार आहे? बीडी बरोबर बीसी अधिक सीडी. मग बीसी किती आहे? 4.2 अधिक 4 बरोबर 8.2 मीटर. ही काय आली? 8.2 मीटर. ही काय असणार आहे? ही रस्त्याची रुंदी. आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपण काढलेलं आहे. लक्षात आलं? काय शंका असेल मला लगेच विचारायचं नाही. विचारा लगेच शंका असेल तरी. लाजायचं नाही. तुमच्यासाठी तुम्ही विचारला शंका तरी चालेल. समजलंय का? पुन्हा सांगू एकदा. समजलं असतं तर हो म्हणा, नसलं सर ठीक आहे. ठीक आहे, आपण थोडक्यात रिव्हिजन बघूया. एकदाच समजेल, तुमच्या लक्षात येईल. रस्त्याच्या आता गणित काय सांगितलं बघा. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीच्या भिंती एकमेकांना समांतर आहेत. एकमेकांना समांतर आहेत. आता ही भिंत ह्या रस्त्याच्या असलेल्या भिंती एकमेकांना समांतर आल्या. दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला. 5 मीटर लांबीच्या शिडीचे एक टोक रस्त्यावर ठेवले असता तिचे वरचे टोक ज्या ठिकाणी शिडी ठेवून तिचे वरचे टोक पहिल्या इमारतीच्या 4 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत टेकते.
म्हणजे ह्या खिडकीपर्यंत ते टेकले 4 मीटर टेकते. त्याच ठिकाणी शिडी ठेवून म्हणजे शिडी हलवलेली नाही तर ठेवून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस वळवल्यास म्हणजे दुसरी तशीच शिडी वळवल्यास तिचे वरचे टोक दुसऱ्या इमारतीच्या 4.2 मीटर उंच असलेल्या खिडकीपर्यंत येते. तर रस्त्याची रुंदी काढा. नेहमी आपण आकृती काढायची. जेव्हा भूमितीचं आपल्याला असं उदाहरण दिलं जाईल तेव्हा कच्ची आकृती काढायची. सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस तुम्हाला आकृती काढता आली बाळांनो IMPA की तुम्हाला उदाहरण सोडवायला समजतं. आपण काय करता येतं हे समजतं. भूमितीमध्ये नेहमी प्रत्येक प्रकरणामध्ये सुरुवातीलाच कन्सेप्ट दिले. तुम्हाला त्या कन्सेप्ट चांगल्या कळल्या की तुम्हाला संपूर्ण गणित सोडवताना अतिशय सोपं जाणार. कन्सेप्ट कळलं नाही की तुम्हाला गणित सोडवताना त्रासदायक होणार आहे, सोडवताना अवघड वाटणार आहे. मग आता मी इथं हे काढलेले आकृती काढली. आकृतीमध्ये मी कर्ण दाखवला. 5.8 मीटर लांबीचे कर्ण दाखवले. त्याचे एकाचा पायात उंची दिली 4 मीटर, दुसऱ्याची उंची दिली 4.2 मीटर आणि मला आता यामध्ये त्यांच्या रस्त्याची रुंदी विचारलेली आहे. मग मी काय केलेलं आहे, पहिल्यांदा हा त्रिकोण घेतला. आता मला जेवढी जागा कमी होती थोडस काही मी शॉर्टकट केलेला होता. तर त्रिकोण ABC मध्ये AB उंची आहे आणि AB उंची आणि BC काय त्याचा पाय आहे. मग आपल्याला माहिती आहे AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग आता ह्यामध्ये आपण किमती भरल्या म्हणजे आपल्याला AC चा वर्ग काढायचा. AC चा वर्ग BC चा वर्ग अधिक AB चा वर्ग. मग आता AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग काढायचा आहे. मग आपण ह्यामध्ये शेख मामा तास चाललाय बोलणं. मग इथे AC चा वर्ग बरोबर BC चा वर्ग अधिक AB चा वर्ग. मग आता AC चा आपल्याला इथं कर नाही. AC त्याची लांबी दिली 5.8 घेतली आपण. BC असाच वर्ग केला अधिक AB उंची घेतली 4 मीटर. मग ह्याच्यावरनं आपण काय केलं तर हा 4 पलीकडे ढकलला म्हणजे 5.8 चा वर्ग वजा 4 चा वर्ग बरोबर BC चा वर्ग. माझ्या सोयीसाठी मी असं लिहून ठेवलं पुन्हा. मग आता मला इथं सूत्र माहिती आहे A चा वर्ग वजा B चा वर्ग बरोबर A वजा V आणि A अधिक B. मग त्याचा वापर मी इथं केला. मग वापर केल्यानंतर 5.8 मधून 4 गेला म्हणजे 4.0 असतो. मग 5.8 वजा 4.0 म्हणजे 1.8 आला आणि 5.8 अधिक 4 यांची बेरीज केली तर 9.8 आली. मग आता हे 1.8 म्हणजेच काय असणार दशांश चिन्ह दशांश संख्या दशांशयुक्त अपूर्णांक याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं दशांश अपूर्णांकाचं. 18/10 गुणिले 98/10 केलं. मग आता ह्या ठिकाणी आता यांचा गुणाकार करून जर मी वर्गमूळ काढायचं म्हटलं तर मला त्रासदायक झालं असतं वर्गमूळ काढताना. म्हणून मी सोपी पद्धत वापरली. काय केलं मी इथं तर छेदाचा 10 चा गुणाकार केला 100 घेतला 9 दुने 18 म्हटलं 49 दुने 98 म्हटलं म्हणजे 2 ह्यांचं वर्गमूळ 1 2 गुणिले 2 4 4चं वर्गमूळ 2 येतं. मग आता इथं वर्गमूळाच्या सगळ्या संख्या मिळाल्या त्यांचं वर्गमूळ मी काढलं. BC बरोबर 3 9चं वर्गमूळ 2 वेळा गुणाकार म्हणून 2 घेतला 49 वर्गमूळ 7 घेतलं 100चं वर्गमूळ 10 आलं. यांचा गुणाकार केला 42/10 बरोबर 4.2 म्हणजे आपल्याला या ठिकाणी BC मिळाला. मग आता BC मिळाल्यानंतर आपल्याला काय काढायचं CD काढायचं. CD काढताना त्रिकोण ECD मध्ये कर्ण EC चा वर्ग बरोबर CD चा वर्ग अधिक ED चा वर्ग पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग आता इथं CD काढायचं. मग अशासारखेच आपण किमती घेतल्या त्याची CD काढला 4 आला आणि ह्या दोघांची बेरीज म्हणजे रस्त्याची रुंदी निघणार आहे म्हणून BC अधिक CD बरोबर BD आला. म्हणजे हा रस्ता निघणार आहे. आपण हे काढायचं आहे आपल्याला जे तुम्हाला मगाशी सांगितलं ते BD काढायचं आहे. आपण ते काढलेलं आहे. तर BD बरोबर BC अधिक CD म्हणजे 4.2 अधिक 4 बरोबर 8.2 मीटर ही रस्त्याची रुंदी झाली. इथपर्यंत काय आता समजलं सगळ्यांना बाळांनो? हो. कुणाला काही शंका असेल तरी विचारा. अजून शंका असेल तर आपण शंकेचं निरसन करूया. आले लक्षात सगळ्यांच्या? हो. ठीक आहे. ओके मग इथं आपण हे आता ह्याच्यावरती अजूनही गणित आहेत अशी बरं का. ह्यातली जी गणित असतात नेहमी लक्षात